सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 6 भाग 3 आणि ओवी संख्या आहे 101 ते 150। अशा या तंतुपट न्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो व असा ज्याचा अनुभव आहे तोच समबुद्धी होय, यात अन्यथा नाही असे समज। ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते व ज्याच्या संगतीने ब्रह्मलेल्यास ब्रह्मता मिळते, ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याची कृपा मोठाल्या सिद्धीला उत्पन्न होते। पहा, स्वर्ग सुखाधिक ही ज्याचा खेळ आहे, स्वर्ग सुखाधिक देणे हा ज्याचा आताचा मळ आहे। अशा पुरुषाचे नाव मनाला सहज जरी आठवले तरी तो आपली योग्यता देतो, ते राहू दे, त्याची स्तुती केली असता हित आहे। पुन्हा मावळणार नाही अशा ऐक्यरूपी दिवसाने ज्याला उजाडले आहे व जो मग निरंतर आपण आपल्या ठिकाणीच असतो, अशा दृष्टीने जो विचारयुक्त आहे अर्जुना, तो अद्वितीय आहे, कारण तिन्ही लोकात तोच आहे, म्हणून तो सहजच परिग्रह शून्य असतो। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणे कृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात। जो श्रीकृष्ण ज्ञानांचा वडील आहे, सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थाचा संकल्प विश्वाची उभारणी करतो, ओंकाराच्या पेठेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र हे ज्याच्या 6 गुणांपैकी एक जे यश, त्या यशाला अपुरे असल्यामुळे वेढू शकले नाही। वेदाकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे संपूर्ण वर्णन झाले नाही, ज्याच्या श्रीकृष्णाच्या अंगातील तेजाने सूर्यचंद्राच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हे त्याच्या वाचून प्रकाशित आहे काय? ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना, ज्या भगवंताच्या नामाचे महात्म्य पाहिले असता त्याच्या पुढे आकाशही कमी दिसते, त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील? म्हणून हे वर्णन करणे पुरे। या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली व ती का सांगितली हे मला सांगता येत नाही। ऐक, द्वैताचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान ते उघड उघड व्यक्त केले तर अर्जुन, मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल। म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत, म्हणजे भगवंतांनी अर्जुनास ते ब्रह्म तू आहेस असा महावाक्याचा स्पष्ट बोध केला नाही, परंतु मध्ये असा बारीकसा पडदा ठेवला, म्हणजे साधूच्या अद्वैत स्थितीच्या वर्णनाने अप्रत्यक्ष रीतीने महावाक्याचा बोध केला व अशा रीतीने देव व भक्त यांची मने प्रेम सुख भोगण्याकरता वेगळी ठेवली। जे मी ब्रह्म आहे अशा बोधात अडकले आहेत व जे मोक्ष सुखाकरता दीन झाले आहेत, अशांच्या दृष्टीचा काळिमा तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल। कदाचित याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल तर मग मी एकट्याने काय करावे? दृष्टीनेच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे दुसरे कोण आहे? जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जी जीवात मावत नाही, अशी गोष्ट जर अर्जुनाचे आपणाशी ऐक्य झाले तर कोणास सांगावी? याप्रमाणे भगवंतांनी आपल्याविषयीची करुणा आपल्या मनात घेऊन अन्योपदेशाच्या हातवटीने बोलण्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले। हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या मना, तू असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे। हे राहू द्या, ज्याप्रमाणे वयाच्या शेवटी एखाद्या वांज स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता ती स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो, मोहाने भरलेली स्त्री तिचे मूल व मोह, तशी देवाची स्थिती झाली। अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असे देवाला झाले असे म्हटले नसते। आश्चर्य पहा की भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसे आहे। कोठे उपदेश व कोणीकडे युद्ध, युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य, परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला। परंतु निश्चय करून श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे। प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले? तसेच व्यसन आहे आणि त्याने जर क्षीण होत नसेल तर ते व्यसन कसले? वेळ आहे परंतु ते जर भ्रम पाडत नसले तर ते वेळ कसले? म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रय आहे अथवा शृंगारलेल्या मनाचा तो आरसाच आहे। याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे। या जगात भक्तिरूपी बी पेरण्यास
तो चांगले शेत आहे आणि म्हणून कृष्ण कृपेला तो पात्र झाला आहे, अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन ही मुख्य देवता आहे. शेजारीच असलेल्या श्रेष्ठ प्रभूचे वर्णन न करता मग भक्ताच्या गुणांचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो. पहा, जी नवऱ्याला प्रेमाने बसते व जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त करावयास नको का? त्याप्रमाणे अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असेच माझ्या मनाला पसंत पडते. कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे, ज्याच्या प्रेमाच्या स्वाधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो व तो देव पूर्ण आहे, परंतु त्याला देखील ज्याचा वेध लागतो. तेव्हा श्रोते म्हणतात, काय आमचे भाग्य, काय बोलण्याचा रंग आहे, याच्या बोलण्याची शोभा नाद ब्रह्मास जिंकून आली की काय न कळे. म्हणजे याच्या बोलण्याच्या शोभेने नाद ब्रह्म फिके पडले. अहो, देशी भाषा रूपी आकाशात अलंकार रूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत. अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय? ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टपोर पडले आहे पहा. त्या व्याख्यानातल्या निरनिराळे अभिप्राय हाच चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी अशीच आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल. असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले तर मग श्रोत्यास म्हणाले, महाराज लक्ष द्या, पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे. कृष्णांनी त्यांच्यावर अद्भुत कृपा केली आहे. देवकीने त्याला वाढवले, यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले, पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला. म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा वेळ पाहून विनंती करावी एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनास पडला नाही. श्रोते म्हणतात, हे राहू दे, लवकर चालू विषय सांग. यावर ज्ञानदेव म्हणतात, मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा, ही संतांची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत. एरवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखर फारच अपुरा पडेन. परंतु ऐका, जर माझ्यात मोठेपणा आला तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल. महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईल आणि सांगाल तो अभ्यास करीन. न करायला काय झाले? अहो देवा, आपण कोणाची गोष्ट सांगता हे कळत नाही, परंतु ती ऐकून मनात मी त्यांची स्तुती करत आहे. अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील त्यांचे महत्त्व कसे असेल बरे? ते मी स्वतः व्हावे एवढे प्रभू मी आपला आहे असे समजून आपण करावे. तेव्हा श्रीकृष्ण असून म्हणतात, अरे का तुझे म्हणणे आहे तर तसे करू बरे. पहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही तोपर्यंत सुखाच्या चोहीकडे दुष्काळ असतो, पण एकदा संतोष पूर्णपणे प्राप्त झाल्यावर मग सुखाला कोठे कमी आहे. त्याप्रमाणे सर्वशक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मही होईल. पण अर्जुनाच्या दैवाच्या वजनाने दडपल्यामुळे श्रीकृष्ण कशा प्रकारे फलद्रूप झाला ते पहा. इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्मिळ तो अर्जुनाच्या किती स्वाधीन झाला आहे. अर्जुनाचे प्रश्न करणेही त्याला सहन होत नाही, कारण अर्जुनाने प्रश्न करण्यापूर्वीच देवाची सांगण्याची तयारी असते. मग ऐका, अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते श्रीकृष्णांनी पूर्णपणे ऐकले, परंतु भगवंतांनी तेथे असा विचार केला की ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत त्या अर्थी याच्या पोटात वैराग्याचा गर्भ राहिला आहे. सहज विचार करून पाहिले तर ब्रह्म होण्याला यास दिवस कमी आहेत, परंतु वैराग्यरूपी वसंताच्या भराने मी ब्रह्म आहे असा भावरूपी मोहर दाट आला आहे. म्हणून हे ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास उशीर लागणार नाही. अशा रीतीने हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवाची पूर्ण खात्री झाली आहे. तर मंडळी, पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा. धन्यवाद.